नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भाऊ बहिणीनं नवऱ्याला कामाला लावलाय मी. बघा माझं चाललंय इथं झंपर कापायचं काम. तुमच्या दाजीचं चाललंय. तर काल भरपूर अशी मोठी आपण खरेदी केली. बघा झंपर कापायच्यात भाऊ बहिणीनं. मला काय सांगायचंय, शिलाई मशीन बी पॅक झाली माझी. 2-3 दिवस झालं आता, म्हणजे चांगलं 4-5 दिवस झालं शिलाई मशीनवर बसली नाही ना काम करायला. त्याच्यामुळं फुल झालंय वातावरण. आणि कसं आहे, झंपर शिवावंच लागणार आहे. तुमच्या पूनमताईला किती दुखलं काय झालं तरी. दाजीला लावलाय कामाला. तर काल अजून काय आपल्या मशनी पुजल्या नाही तर बरं का, पुजायच्या ते. तर काल आणलेल्या मशनी तर तुम्ही बघितल्या, काल पण व्हिडिओ मध्ये दाखवल्या. आणि आज पण व्हिडिओ मध्ये आता सकाळ सकाळ म्हणजे असं दिवसा दाखवणार, म्हणजे दिसतील ना तुम्हाला व्यवस्थित. चला दाजी सुरुवात करणार आहे फाउंडेशन थांबायला. तर आज दाजीची सुरुवात झाली चालू भावा बहिणीनं कामाला. तर ही आपल्या मशनी हो का, कसं आहे, 2 मशनी आणल्यात. 2 काल होय, 2 मशनी आणल्यात. 2 हे काय, ही जागा ठेवली होती ना आपण मशीन बसवायसाठी, जागा ठेवलेली आहे भाऊ बहिणीनं ही. तर कसं आहे आता दाजी फाउंडेशन आखायचं चाललंय काम माझं. आता किती खांताय बघू. मशनी बसवायच्या तयारी चालल्या ते. आता मशनीची आपल्या पूजा ही करायची. पूजा करताना पण दाखवू भाऊ बहिणीनं हो का कशी आहे. तर आता मसाल्याचा बिझनेस बी आपला हिथं बी कुटायचा चलल. आणि ऑनलाईन जे आपण माग बिझनेस करत होतो बाहेरून मसाला कुठून आणून, ती बी चलल. तर कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाका. मस्त पैकी ताजा ताजा फ्रेश फ्रेश मसाला मिळेल होय. आणि चक्की आटा नाही पाठवू शकत मी. 2 वस्तू आणल्यात ना भाऊ बहिणीनं काल हो का, ही एक आणि ही एक. ही गिरणी आणली एक, आणि ही डांका मशीन. तर मला झंपर कापायच्या. तर दाजीच्या डोळ्यासमोर, आपल्या दाजीच्या तोंडासमोरच माझं बी तिथं दुकान चालू करणार आहे मी. म्हणजे दाजी दिसलं पाहिजे मला असं समोर समोर. हा, त्यांनी बसलं की मी तिकडून म्हणणार काय बसला काम चालू ठेवा. मी बसली की ती म्हणणार ओय काय बसलीस काम चालू ठेव होय. 1-1 फूट अंतर सोडा. लय पलीकडे नका घेऊ. 1 फूट सोडलं ना, 1.5 फूट राहू द्या. राहू द्या अजून थोडंफार. बरोबर ये. तर आता झंपरच बी माझं काम, माझं झंपराचं काम जोरात आहे भाऊ बहिणीनं, त्याचं काय नाही. तर काल आमच्या भावा बहिणीला आवडल्या आपल्या मशनी, त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मम्मी एका टायमाला किती कुठून होईल मसाला? 5 किलो बसत असेल एका आपलं 2 किलो मिरची बसत असेल एका टायमाला त्याच्यात आहे ना. पाया पडून आपलं चालू करतो. हा नाही का नाही, मग काय नाही ती रवायच्या टायमाला मग त्याचं पूजा ही करतेच की. सगळं सिमेंट टाकायचं. ती हा कांदल तिथं. हे वरचा टपडा आहे ना. तर आपलं ढडडेंग आता चालू होणार आहे भाऊ बहिणींनो. तर आपला व्यवसाय कसा वाटला नक्की सांगा. माझं झंपर जाते पीस उडून कापती मी झंपर बाया. आता सकाळ सकाळ आता अजून तालुक्याला जायचंय मला. ह्या मशनीचं काय काय तुमच्या दाजीला मला जायचंय. तर दाजीला म्हणलं निवांत जाऊ दुपारून होय. हो का, अक्कच साडगा हात येईल त्याला, काय झालं उकरायला. हार्ड काम होत नाही आपल्याला भाऊ बहिणीनं. हार्ड काम तुमचं दाजी करते. तर आपल्याला लागलेली सवय मला काय हार्ड काम केलंय मी ह्याच्या आधी.
नाही असं नाही, पण आता आहे ना ती मान ही पाठ दुखती ना तेव्हापासून हार्ड काम मी नाही एवढं करत भाऊ बहिणी. आज रिपोर्ट बी येतील माझं, रिपोर्ट मध्ये काय आहे कोणास ठाऊक, देव जाण. देवा ए परमेश्वरा, लेकरा बाळाची आहे रे, चांगला येऊन दे रिपोर्ट. होय हा? लेकरा बाळाची आहे, पण रिपोर्ट काय कसा आला तरी दुखतय ती दुखतय, मग काय चांगला आला तरी जी दुखापत आहे ती आहे. अरे जे रिपोर्ट येते त्याच्यावर ट्रीटमेंट तरी होईल ना. हा तेवढं आहे. मग आणि नाही काय रिपोर्ट आल्यानंतर मग काय ट्रीटमेंट व्हायची असं ते आहे बी ना. खरंच आहे तुमच्या दाजीच. तर बघा भाऊ बहिणीनो, आता मशनी आपल्या कशा आहेत बघा, तशा तर तुम्हाला दाखवीनच हो का. आता आहे ना दळाय बाहेर जायचं नाही, मिरची कुटाय बी आपल्याला बाहेर जायचं नाही, घरीच. आता जसं पीठ लागल तसं तुमच्या दाजीच्या माग लागन. होय व आवा आपलं दळांना दळायचंय, हो दळून द्यावय. आता टेन्शनच नाही. हा टेन्शनच नाही पिठाचं. पिठाचं. आता ह्याच्यात लय पसारा आहे भावा बहिणींनो. ह्यो पसारा बघितला किती पॅक झालंय नुसतं. ही एका साईडला कुठंतरी लावून द्यावा लागल तिकडं. तसं आपल्याला एक स्टोर रूम लागतच होतं बरं का भावा बहिणींनो, पण काय करायचं, जाऊन दे. अजून असलं नशिबात तर एखादं बांधू. होय मग काय तर आपल्या मशनी बसवायची तयारी एकदम जोरदार अशी चाललेली आहे भाऊ बहिणींनो. म्हणजे येरवाळी यंदाचा सीजन आहे आपला दनाक दनाक दडळिंग डिंच्या. होय आता पहिलं चूल करायची इथं, आता कशाची चूल काय, आता बाहेर चूल करणार आहे एखादी मस्त. असं तुमच्या दाजीला माती आणायला लावायची मला चुलीसाठी, बाहेर करायची. आता मी स्वयंपाक भाऊ बहिणीनं स्वयंपाक पुरीच करतात ना, मला ही वरचीच काम रेटत नाही तर काय सांगायचं. ही झाले किती ती झाले किती, तुमच्या दाजीला माहित आहे. होय व मी अशी घाळ आहे का नाही ना. दाजीला माहिती आहे तुमच्या. मला आहे ना मान वर करायला भेटत नाही, म्हणून तर मान माझी दुखती भाऊ बहिणींनो. सोपं नाही परपंच हटायचा. झंपार खटाखटा आता काय होते दुपारपर्यंत काय होत्या तेवढं झंपार शिवते, मग जाऊ निवांत 3-4 वाजता आहे का. तुमचं बी काम होईल आणि माझं बी होईल झंपाराचं काम. ती राहू द्या, परत लागणार आहे उच इथवर. आता उच घ्यावं लागतं ना कडनी पण. माती टाकते इकडे वरच्या. आणि ही लांब फेकून देऊ नका, तिथं खड्डा आहे तिथं टाकून द्या. हं माती इथंच टाकायची, बाहेर नाही टाकायची, परत लागणार आहे. हा राहिले तर, नाही लागली तर तिथं उमराच्या झाडापाशी खड्डा आहे ना तिथं टाकून द्यायचं. जेवण अजून गोळ्या खायच्या ते काय सांगायचं. आपल्या मशनींची पूजा करायची भाऊ बहिणींनो, पण संध्याकाळी करू. संध्याकाळी नाही तर बसवताना करू, चालू करायच्या टायमाला आहे का नाही. चालू करायच्या टायमाला करू. म्हणजे आता ही मटेरियल सगळं जोडाजोडीच्या कामाच्या टायमाला पूजा करून घेऊन मग जोडाजोडी करू आहे का नाही. आपल्या मशनी खतरनाक मशनी आहेत. कशा आहेत बघा बघा.
अरे ही काढावं लागेल कारण माती लई निघणार आहे 3 फूट करायची म्हणजे ही बाजूला काढावं लागेल वर दे ना ठेवून तिथं. कुठं कुठं ठेवायची सगळं ती मशनी बसवायच्या टायमाला सगळं नीटनाटक करून घ्यावं लागल. सगळं लय पसार आहे इथं, लय म्हणजे लय पसार आहे भाऊ बहिणीनं. बघा आलं का नाही शेड महाग बांधलं म्हणून काय मी होय आ आणि शेड मध्ये पसारा ऑलरेडी होता आपला, नाही तर घरात एवढा काय कुठं बरं बसतेच काय बसतो काय पसारा. त्याची पिशीजी हिन करून घेतली भाऊ बहिणीना, ही बी करून घेतलाय वाटा. तुमच्या दाजीने माल कालवून दिला होता, मी केलंय ही मी केलंय का नाही व मग बायको आडानी नाही दाजीची तुमची पूनम ताई. काहीतरी काम असलं ना माणसाला म्हणजे वेळ पण जातो भाऊ बहिणींनो आणि 4 पैसे बी मिळतात होय. हो का गॅसची टाकी आहे, 2 टाकी आहेत पण भरली नाही ती, आता कुठे गेली ती काय काय कोणचं मन करावा ती कळत नाही भाऊ बहिणी. पिओ लाईट आली का ग? जेवण केलं का तुम्ही? नाही नाही येत होत आहे ना तोपर्यंत. खायचं ना, आहे ना वांग्याचं कालवण आहे, भात आहे. तोपर्यंत खाऊ. होतंय. खाऊन आपलं लागायचं मग होऊस तर. 2 पुरी गेल्या शाळेत. पियाच्या शाळा आता पेपर झाल्या, तिला सुट्टी आहे, कावा भरती ती शाळा पुन्हा टाक. आपल्याला इथं उपयोगी येणार. हा गज लागते ना ती फुटिंगला. ते सुळा आहे एक. ते आपलं ज्यावेळेस सपराचं बघू, ते आपल्या भाऊ बहिणीनं आपलं जुना बंगला नव्हता वय सपार, जुन्या बंगल्याला शेकरायला ही लागतो हो का असलं सुवा ही तार आणि आवळायसाठी ती बनवून घेतलं होतं. असं नाही की कोणचं मटेरियल तुमच्या पूनमताईनी दाजीनी ही केलं नाही. आपल्याला जुन्या बंगल्याला पण जेवढं लागायचं ना काय काय सामान सगळं रेडी तयार करून घेतलं होतं, म्हणजे जी करून असं कुणाला मागायची बारी नाही यावा. सगळी सनगा हात्यार तरी एक राहिलंय अजून, पार आणायची राहिली. पार पाटा वरिवटा खलबत्ते हो का, पाटा वरिवटा माझ्या परपंचातला आहे. पाटा वरिवटा पाय मोडला होता तरी घेऊन आली होती पाटा वरिवटा होय. काष्टी तिकडे लय लांब आहे गाव. पाय मोडला होता माझा, प्लॅस्टर होता पायाला, बसा येत नव्हतं गाडी, तरी बी पाटा वरिवटा घेऊन आली होती परपंचात. असं तुमच्या पूनमताईचं काम आहे भाऊ बहिणींना. आता ही खड्डा लय खोल घ्यायचाय बर का, तिथं मशीन बसवायची ना भाऊ बहिणीनं, ही तयारीच पहिलं ठेवलं होतं.
मशीन बसवायची म्हणून हा. आपण हे तसंच ठेवलेलं आहे. तसंच ठेवला होता ना कोपरा, तिथं केलंच नव्हतं पिशीची. पण माग तुमच्या दाजींचा ते डोक्याला लागलेला प्रॉब्लेम झाला, त्या ऍक्सिडेंटचा प्रॉब्लेम तेव्हापासून आहे ना, डोक्यातनं काढलं होतं मी मशनीचं. कारण की तीच त्या टायमाला ती खर्च वाढला, लय डोक्याला टेन्शन होय. आणि दाजीची तब्येत मग तिथं ही झाली. पण काय म्हणतात का नाही, देव तारी त्याला कोण मारे. लय भावा बहिणीनं वेळ गेली कानावनी तुमचं दाजीचं. चला मला झेंपर बी तापायच्या, ते मला नाही बसून मिळायचं. तुमचं चलू द्या, तुमचं काम, माझं काम तिकडे चालू द्या. हा? होय. जवळ खोदताय तवर खोदा, आणि जिथं खणणार नाही ना नंतर मग ती पाणी सोडा त्याच्यात. म्हणजे पाणी सोडल्यावर ढिल्ल होतं ना ती मुरुम, तिथं सारा खडू खाय भाव बहिणी. ते बघा निघाली. फॉरेनच निघाली. निघल लाल गाय खडवान मुरुम आहे. बरं चला भाव बहिणीनं शिवते आता. मला बी जम्पर शिवायच्यात, परत तालुक्याला जायचंय. याला काय काय मटेरियल, केबली वायर आणखीन लय काय काय आणायचंय अजून. हो का, कसं आहे आपलं मशीन. 2 मशीन आणल्यात काल, गिरण आणि डांका मशीन. चला बाय बाय करते सगळ्यांना. बाय बाय, चाललंय दाजीचं काम आता. हो.